नमस्कार, मी मालती किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवत आहोत भरलेल्या कारल्याची भाजी। आता आपण करणार आहोत कारल्याची भाजी। त्याचा कडूपणा कसा घालवायचा हे माझ्या आईने शिकवलेली पद्धत मी तुम्हाला दाखवते। कारल्यासाठी घेतलेला मसाला, एक टोमॅटो, एक कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीर, 2 मिरच्या, आलं लसूण हे सगळं आपण भाजून घेतलं। त्याचप्रमाणे शेंगदाणे सुद्धा आपण भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे। आणि कारल्याचा कडूपणा कसा घालवायचा त्यासाठी हळद आणि त्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकलेलं आहे। आणि हे चिंच आहे ना, हे चिंचाचं बुटू आपण असंच त्याच्यामध्ये ठेवणार आहोत। कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी हळद, मीठ आणि एक चिंच घेतलेली आहे। आधी प्रथम कारले कसे कापायचे मी तुम्हाला दाखवते। ते आपण ह्या पद्धतीने कारले कापून घेणार आहोत। मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। कडूपणा घालवण्यासाठी हळद आणि मीठ आपण हे एकत्र करून घेतलेलं आहे। हे फक्त कारल्याला चोळायचं, त्याच्यामध्ये भरायचं नाही। कारले वाफून घेणार आहे, त्याच्यासाठी थोडं आपण पाणी टाकलंय। हलकेसे वाफवायचे, जास्त नाही। वाफता तोपर्यंत आपण मसाला भाजीसाठी रेडी करून घेऊया। वाटून घेतलेला कांदा, हे सगळा मसाला आपल्याला लागेल तसं टाकायचा। मी जास्तीचा करून ठेवलाय। कारल्याचं प्रमाण जसं असेल त्याप्रमाणे टाकायचं। मी थोडीशीच कारले घेतलेले म्हणून मला लागेल तसा मी मसाला घेत आहे। हळद ती पण लागेल तशीच घेते। काळा मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मसाला परतून झाला, थोडं त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकूया। चवीनुसार थोडा कडवटपणा पण कमी होतो, गूळ टाकायचा। ही पावडर आहे गुळाची। आणि आपलं चवीनुसार मीठ। तर आपण कारले उकडताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं होतं। आपण ते कारले आता धुणार नाही आणि त्याच्यामध्ये जे भरलेलं आहे ना चिंचेचं, ते पण तसंच याच्यामध्ये परतणार आहे। त्यांनी पण टेस्ट वाढते फार। घेतलेले कारले आहे ना, त्याच्यामध्ये आपण हा तयार मसाला भरणार आहोत। गरम पाणी त्याच्यामध्ये टाकते मी आता।
एक उकळी आली की झाले आपले कारले तयार. कारले शिजायला आपल्याला 10 मिनिटं लागले. आता रेडी झालेले कारले आपण बाउलमध्ये काढून घेऊया. शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला फॉलो करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.